नमस्कार, लाल सलाम. आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ आणि वयोवृद्ध तरुण तडफदार कॉम्रेड व्यंकटराव करखिलीकर यांच्या भेटीसाठी आज आपण आलेलो आहोत. निमित्त आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी झाली. आज म्हणजे येणाऱ्या 26 डिसेंबरला भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं पक्षाचा जो इतिहास आहे, स्वातंत्र्यपूर्व आंदोलन असेल, हैदराबाद मुक्तीसंग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा ग्रामीण तेलंगणाचा जो सशस्त्र लढा हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या कालखंडात झाला, त्याचा चालता बोलता इतिहास आज आपल्यासोबत आहेत. प्रत्यक्ष सहभाग असेल नसेल मला माहिती नाही, परंतु ते सर्व परिस्थिती जवळून पाहिलेले कॉम्रेड व्यंकटराव करखिलीकर हे जुन्या काळातले वकील. त्यांची LLB कोणत्या वर्षी झाली का? 1962. 1962ला LLB पूर्ण झाली. व्यवसाय सुरू झाला. चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करत असताना त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आकर्षण झालं आणि ते स्वतःहून पक्षात सहभागी झाले. त्यांच्याशी आज आपण पक्षाच्या एकंदरीत ध्येयधोरण आणि वाटचाली संदर्भात 100 वर्षाच्या इतिहासाचा काही उलगडा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार करखिलीकर काका. आपला जन्म आंध्र आणि कर्नाटक, आंध्र महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यातील, आत्ता धर्माबाद तालुका आहे, त्या धर्माबाद तालुक्यातील करखिली या गावात तुमचा जन्म झालेला आहे. मला जी माहिती आहे ती तुमचे वडील हे आधुनिक आणि प्रगत शेतकरी, प्रयोगशील शेतकरी होते. जिल्ह्यातले पहिले द्राक्ष बागायतदार. नांदेड जिल्ह्यात ते असतील, कदाचित मराठवाड्यातले पण असू शकतात. द्राक्ष बागायतदार त्या काळातले. त्या परिस्थितीत बागायती शेती म्हणजे फार सोपी नव्हती, पण धर्माबाद सारख्या किंवा करखिलीसारख्या छोट्याशा खेड्यामध्ये बागायती शेती करण्याचा प्रयोग आपल्या वडिलांनी केलेला आहे. म्हणजे तुमचा जन्म केव्हा झाला, तुमचं बालपण कुठं गेलं? आणि 7 जून 1937 जन्म मला. कुठं? करखिली. करखिली त्यावेळेला निजामाचं राज्य होतं त्यावेळेला. त्या निजामाच्या राज्यातच माझं शिक्षण 4थीपर्यंत करखिलीतच झालेलं आहे. त्याचा इतिहास सांगा म्हणजे त्यावेळेचा थोडा इतिहास रजाकारचा होता. रजाकार लोकांनी अनेक लोकांना त्रास दिला होता, लुटमारही केली होती आणि त्या काळात पोलीस ॲक्शन झालं. रजाकाराची एक केंद्र होतं आमचं गाव, आणि त्यावेळेला 50 रजाकार लोकांना ट्रेनिंग होती फायरिंगची वगैरे वगैरे, आणि हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं. ज्यावेळेस ॲक्शन झालं त्यावेळेला माझ्या गावात रणगाडेपासून सगळे यंत्रणा आली होती गावात, आणि माझे वडील थोडेसे मान्यवर होते. आणि त्या काळात मिलिटरीने जेवढे शस्त्र जमा केली गावातही, ते सगळे शस्त्र आमच्या घरात आणून ठेवले होते. आणि माझ्या वडिलाला गावामध्ये थोडंसं मुस्लिम लोकांसुद्धा मान होता, आणि ते का झाला. पण माझ्या गावात काहीही त्रास झाले नाही रजाकारांचा. काही लोक जास्त जेव्हा पोलीस ॲक्शन झाली त्यावेळेला गावातले महबूब साहेब वगैरे 2-3 रजाकार होते, ते गाव सोडून निघून गेले. त्याच्यानंतर जे गेले ते आले परत गावामध्ये, आणि पहिल्यासारखं चालू झालं. तुमचं प्राथमिक शिक्षण 4थीपर्यंत करखिली गावामध्ये, आणि नंतर 4थी नंतर 5वी मध्ये मी हैदराबादला गेलो. हैदराबादला निजामाला बघितलं मी त्या ठिकाणी. तो रोज संध्याकाळी पत्रगट्टीला नमाज पडण्यासाठी तो जात होता, आणि आमची शाळा सुटली की मेन रोडवर यायचं त्याला बघावं म्हणून. आणि पुढे जे आहे खूप गाड्या शिट्टी वाजवायची, रस्त्यावर लोकांना येऊ द्यायचं नाही, आणि त्यांना मी अंदाजे 10 फुटाच्या अंतरावर, 10-20 फुटाच्या अंतरावर त्याला पाहिलो मी गाडीमध्ये.
हा माझा काळ पिरियड लहानपणाचा. आणि 5वी तिथून पास म्हणजे प्रतिभा आपले गावातून तिथं 5वी पास झालो मी. 6वी झालो पास. आणि मग 7वीला म्हैसाला पुन्हा शिकायला आलो. 7वी ते 8वी तिथं शिकलो. आणि 8वीला तिथून मी अंबेजोगाईला 9व्या वर्गात शिकायला आलो. आणि 9वीमध्ये तिथं पास झालो. आणि मॅट्रिकला गेलो. मॅट्रिक तिथूनच पास केलं मी. त्यानंतर पुढचं शिक्षण हैदराबादला 8 वर्ष होतं. अशा रीतीनं शिक्षण घेत राहिलो. ग्रॅज्युएट झालो. आणि मग वन डे आमचे वडील हैदराबादला येऊन मला उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये लॉ कॉलेजला प्रवेश दिला. आणि मी लॉ कॉलेज तिथूनच 1962मध्ये LLB झालो. नंतर नांदेडला येऊन वकिली सुरू केली. तुमचा प्रारंभीचा काळ म्हणजे घरची परिस्थिती कशी होती? सदन म्हणजे शेतकरी वर्गातला मी थोडा बरा माणूस. म्हणजे कष्ट करायचे वडील सगळे. आणि पुण्यामध्ये जाऊन त्यांचे एक मित्र शेतकी तज्ज्ञ होते. त्यांच्याकडून पुस्तक वगैरे आणायचे. आधुनिक पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा गावामध्ये करखिली गावामध्ये साळी ही पहिल्यांदा त्यांनी लागवड केली. साळी म्हणजे तांदूळ. तांदूळ. साळीपासून तांदूळ भात करतात. शेती. हा, भात शेती म्हणा. आणि मग उत्तम शेतकरी म्हणून नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध होते माझे वडील. आणि आमचे फळं मळ्यामध्ये काय म्हणतात संत्रा, मोसंबी, चिक्कू, द्राक्षामध्ये सिलेक्शन 7 वगैरे 2-3 प्रजातीचे द्राक्ष होते. हे सगळे फळं हैदराबादच्या कृष्णा फ्रूट कंपनीमध्ये पाठवत होते. आणि आम्हाला वडील मॅट्रिकपासून पुढे हैदराबादला शिकायला ठेवले होते. आम्हाला 3 भावाला त्यावेळेला महिन्याला 50 रुपये खर्च येत होता बोर्डिंगमधला. कमी पडले की मग वडील माझे ते कृष्णा फ्रूट कंपनीमध्ये घेऊन त्यांनी एकदा ओळख करून दिली आमची 3 भावाची. आणि एकटा कोणी महिन्याला एकदम तुमच्याकडे येईल 150 रुपये आमच्या हातात द्या. आणि 150 रुपये आम्ही 3 भावात शिकलो हैदराबादला. हैदराबादला शिक्षण झालं. लॉ ग्रॅज्युएट झालं. शिक्षण घेत असताना तुमचा म्हणजे विद्यार्थी चळवळीशी काही संपर्क होता का? हा, तिथं शिकलो ना उस्मानिया युनिव्हर्सिटी. विद्यार्थी संघटना वगैरे काही त्या काळात होत्या का? नाही, त्या काळात असतील. पण आम्ही एकतर म्हणजे महाराष्ट्रातले त्या आंध्रामध्ये म्हणजे हैदराबाद स्टेट. भाषाचं हिंदी भाषा होती. मराठी भाषा जवळजवळ आम्ही वापरली. तेलुगू भाषा. आणि तेलुगू तर येत होतं आम्हाला. पण तेवढं सफाईदार तेलुगू येत नव्हती. आणि लिखाण करता येत होतं आम्हाला. अशा रीतीनं शिक्षण तुम्हाला उर्दू भाषेत होतं की? नाही, इंग्लिश. मी सगळं इंग्लिशमध्ये घेतलो शिक्षण लॉ ग्रॅज्युएशनपर्यंत. मग तुमच्या आयुष्यावर असा प्रभाव टाकणारी एखादी घटना किंवा कोणी भेटलेलं व्यक्तिमत्व? तेच सांगत होतो तुम्हाला. आता हे रजाकारचं जे आलं की नाही, त्यावेळेला हैदराबादला मी पोलीस आपले जे हे होतं ना निजामाच्या विरुद्ध काय गोविंद पानसरे वगैरे जे होते की नाही, त्यावेळेला मी त्यांच्याशी संपर्क होता माझा हैदराबादला. आणि मला तुम्ही कुठं जायचं होते गेलोत ना आम्ही. काय म्हणतात स्वातंत्र्य झाले म्हणजे त्याच्यात हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मला भागीदारी करायची होती. आपलं नामपल्ली रेल्वे स्टेशनवर मी गेलो कॉलेज सोडून. त्या गर्दीमध्ये काय म्हणलं तुम्ही ते हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेण्याकरता गेलो. पण ती गर्दी एवढी होती की माझा नंबर लागणार गेला. आणि गोविंद पानसरे मला म्हणाले की आता तर जाऊ दे तू, पुन्हा किंवा तर दुसऱ्या ह्याच्या ट्रेनमध्ये पाठवतो. गोविंद पानसरे म्हणजे ते नाही, आपले गोविंद पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे. हां, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संपर्क तिथं आला मला खरं तर पहिल्यांदा. अच्छा. गोविंद पानसरेमुळं. अच्छा. अर्थात ते आले आणि गेले. मी हैदराबादला राहिलो शिक्षणासाठी. पण तिथं मी गेलो होतो, नंबर लागला नाही. आणि
हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सक्रिय ज्याला करायचं होतं त्यात मी भागीदारी होऊ शकलो. त्याच्यानंतर कम्युनिस्ट चळवळीचा तुमचा केव्हा संपर्क आला? 1962 कुठं? वकिली करता इथंच व्ही डी देशपांडे. व्ही डी देशपांड्यांना मी गाठलो, त्यांना हात धरलो, मला तुम्ही कम्युनिस्ट पार्टीत घ्या म्हणालो. कुठं? इथं पुण्यामध्ये आपल्या काय झालं होतं? नांदेडच्या टावर जवळ त्यांचं भाषण चालू होतं आणि मी इतवाऱ्यामध्ये राहत होतो आणि त्यामुळं ते भाषण ऐकायला मी गेलो आणि मला दुसऱ्या कोणाचा संपर्क आला नाही. बी डी देशपांडेचा संपर्क तिथं आला आणि मी व्ही डी देशपांडेला म्हणल्यानंतर ते उदगीरकर वाड्यात होतं ते इथं व्ही डी देशपांडे वजिराबादला. उदगीरकर वाड्यात. तर तिथं मी मेंबर झाल्यानंतर ते मला फुल टायमरच केल्यासारखं ठेवून टाकले झालं. त्यांचे वकिलीची कागद सांभाळणं, कुठं जाऊन येणं, बीडीकडेच मी परमनंट राहिलो. मग तुम्ही खऱ्या अर्थानं वकिली किती वर्ष केली? खऱ्या अर्थानं वकिलीच केलं नाही म्हणतं चालते, परंतु 2-3 वर्ष केले. 3 वर्षामध्ये मी त्याचा एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. हिला नोकरी लावलो मी कारकून म्हणून. कोणते? कुठं कारकून? हे असिस्टंट डेप्टी रजिस्ट्रार. डेप्टी रजिस्ट्रार. त्याच्यामध्ये ती पहिल्यांदा कारकून म्हणून लागली. सोनवणे म्हणून डेप्टी रजिस्ट्रार होतो त्या काळात आणि त्यांना मी पुढारी होतो, थोडंसं सोसायटीचा चेअरमन होतो, 12 गावच्या सोसायटीचा चेअरमन होतो, सेवा सोसायटीचा चेअरमन होतो, गावचा सरपंच होतो आणि त्यावेळेला मी फुल टायमरच होऊन गेलो. समजा मला पैसे कोणी देत नव्हते.